नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार. संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत. महाराष्ट्रातील सर्वच लाडक्या बहिणींना प्रॉपर आणि खात्रीशीर माहिती देणं हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये साधारणतः जुलैची 24 तारीख ओलांडलेली आहे. आता काहीच दिवस जुलैचे बाकी आहेत. मग आता संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत, ज्यांना जूनचा हप्ता आलेला होता, तर अशा लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता कधी येणार या संदर्भातली आपण माहिती घेणार आहोत. जुलैच्या हप्ते वितरण संदर्भात सोशल मीडियावरती येणाऱ्या बातम्या असतील, त्याच्यामध्ये खरं काय खोटं काय या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर अपडेट घेणार आहोत. त्याचबरोबर KYCचं काय झालेलं आहे, अपात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांचं काय झालं या संदर्भात देखील आजच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहोत. चला तर वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. साधारणतः संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींची संख्या 1,67,00,000 आसपास असल्यामुळे या महिन्यामध्ये जो हप्ता वितरित करण्यात आला तो केवळ 2च दिवस DBT लक्षात घ्या ॲक्टिवेट झाली. साधारणतः मागच्या महिन्यांपासून 3 दिवसांपर्यंत DBT ॲक्टिव्ह होत असते, पण यावर्षी पहिल्यांदाच या महिन्यामध्ये 2 दिवसच DBT ॲक्टिव्ह झाली आणि पात्र लाडक्या बहिणींना त्यांचा सन्मान निधी मिळालेला आहे. आणि आता संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या सन्मान निधीची उत्कंठा लागलेली आहे. आपण सांगतच आहोत की जुलै महिन्याचा हप्ता ज्यावेळी वितरित होतो, सर्वात प्रथम त्याचा शासकीय मान्यता देणारा GR हा प्रसिद्ध केला जातो आणि त्याच्यानंतर हप्ते वितरण 2 ते 3 दिवसानंतर केलं जातं. त्यामुळे साधारणतः आता जुलै महिन्याचे काही 6 ते 7च दिवस बाकी आहेत. त्यामुळे या दिवसांमध्ये अतिशय महत्त्वाचा हा दिवसांचा कालावधी आहे. तर यामध्ये हप्ते वितरणाचा GR आजपासून कुठल्याही वेळी पोर्टलवरती प्रसिद्ध होऊ शकतो. आपण देखील या संदर्भात माहिती घेतच आहोत. पण साधारणतः आज शुक्रवार आहे, उद्या शनिवार आहे, रविवार आहे, त्यामुळे या 3 दिवसांमध्ये हप्ते वितरणाचा GR आहे तो प्रसिद्ध होण्याची शक्यता अतिशय कमी आहे. त्यामुळे सोमवारपासून पुढच्या शेवटच्याच आठवड्यामध्ये जुलै महिन्याच्या हप्ते वितरणाचा GR महाराष्ट्राचं GRचं अधिकृत संकेतस्थळ आहे या ठिकाणी प्रसिद्ध होईल. हीच खरी अपडेट आहे. आणि याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता पुढच्या महिन्यामध्ये मिळणार आहे. आणि त्याचबरोबर लक्षात घ्या, रक्षाबंधनापूर्वी जुलै आणि ऑगस्टचे 2 हप्ते मिळतील अशा प्रकारचे देखील सध्या अपडेट समोर येत आहे. त्यामुळे मी संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो, तर तुमचा हप्ता सन्मान निधी 1500 रुपये आहे हे निश्चितच आहे. पण याच्यामध्ये वाढ झाली की नाही हे अजून शासनाने कुठल्याही प्रकारची स्पष्टता या संदर्भात दिलेली नाही आहे. त्यामुळे आत्ताच्या सध्याच्या माहितीनुसार तुम्हाला हप्ता हा 1500 रुपयेचा आहे आणि येणारा जो हप्ता आहे ऑगस्ट महिन्यामध्ये तो जुलैचा येईल. आणि 2 हप्ते एकत्रित संदर्भात देखील अजून शासनाची तयारी नाही आहे. या संदर्भात देखील आपण अपडेट घेतच आहोत. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे. जुलै महिन्याच्या हप्ते वितरणाचा GR या महिन्याच्या अखेरपर्यंत पुढच्या आठवड्यामध्ये प्रसिद्ध होईल आणि त्यानंतर लक्षात घ्या ऑगस्ट महिन्याच्या 2ऱ्या ते 3ऱ्या आठवड्यापर्यंत हा लाभ आहे तो वितरित होऊ शकतो. आता पुढच्या महिन्यामध्ये रक्षाबंधन आहे. मग लाडक्या बहिणींना रक्षाबंधन गिफ्ट 2 हप्ते एकत्रित मिळत आहेत का याची देखील उत्कंठा आहे. पण अजून तरी शासनामार्फत कुठलीच घोषणा नाही आहे. या संदर्भात आपण अपडेट देखील घेत आहोत. तर अशा प्रकारची ही माहिती आहे. आणि याचबरोबर अपात्र लाडक्या बहिणी आहेत ज्यांनी निवेदनं दिलेली आहेत, ज्यांनी KYC केली होती, तांत्रिक कारणांमुळे खरोखर पात्र असून कुठला तरी एक निकष लागून त्यांना अपात्र करण्यात आलं, तर अशा लाडक्या बहिणींची कागदपत्र फेरतपासणी सुरू झालेली आहे. ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरतील त्यांना पुढच्या लक्षात घ्या जुलै महिन्याचा हप्ता ऑगस्टमध्ये जो वितरित होणार आहे तो त्यांना मिळून जाणार आहे. पण अजून मोठी लक्षात घ्या बातमी म्हणजेच KYCची मुदत अजून वाढ झालेली नाही आहे. KYC संदर्भात कुठलीच अपडेट आलेली नाही. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहा.